काय या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? नाही, तोडगा निघेल, कांदा निर्यात तोडगा निघायलाच हवा. प्रत्येक वेळेला कांदा निर्यातीवर बंदी येते. ह्याच्यामध्ये केंद्र सरकारचं काय डावपेच आहेत मला कळत नाही. पण शेवटी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना जर काही नफा फायदा 4 पैसे मिळणार असतील तर नेमकं सरकारी धोरण आडवं येतं. शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते. त्यांना या प्रश्नातली उत्तम जाण आहे. 10 वर्ष कृषी खातं त्यांनी सांभाळलंय. याशिवाय त्यांना या राज्यातल्या आणि देशातल्या कांदा उत्पादकांचे प्रश्न पूर्णपणे माहीत आहेत. या विषयामध्ये आता कोणतेही राजकारण न आणता ज्या पद्धतीने महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला, आंदोलनं करतोय, त्याची वेदना आणि भावना समजून घेतली पाहिजे. हा मराठा विरुद्ध ओबीसी प्रश्न नसून शेतकरी मराठा सुद्धा आहे, ओबीसी आहे, सगळ्याच जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आहेत. हा सर्वसमावेशक प्रश्न आहे. आणि स्वतः जर पवारसाहेब आंदोलनात उतरणार असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारनं या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. पुढे बोला. सर, तुम्ही नागपूरला आहात, उद्धव ठाकरे पण नागपूर निघालेत. उद्धवजी आता विमानात बसले. तर नक्की आजचं काय इथे नियोजन असणार आहे? बघा, विधिमंडळाचं अधिवेशन सरकारनं घेतलं आहे नागपूरला आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुद्धा सुरू आहे. आमचे सगळेच लोक तिकडे आहेत, त्या कामात आहेत. अधिवेशनातून कोणते प्रश्न निकाली लागतात हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आपण घेतलात तर सरकारला जेव्हा अडचणीचा एखादा विषय येतो तेव्हा सरकार अधिवेशन गुंडाळतं किंवा त्यांच्याच लोकांना गोंधळ घालायला लावतं आणि त्या दिवसाचं अधिवेशन स्थगित करायला लावतं. अनेक प्रश्न आहेत. मुळात सरकार घटनाबाह्य, सरकार बेकायदेशीर आहे. आम्ही या सरकारचं अस्तित्वच मानायला तयार नाही. तरीही आमदारांनी जावं, आपले प्रश्न मांडावेत, ही भूमिका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जातील. काही राजकीय बैठका आहेत आमच्या. उद्या माननीय शरद पवार यांचा वाढदिवस आहे. सकाळी आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला जाऊ. आमच्या सगळ्यांचे ते नेते आहेत. इतर काही कार्यक्रमांचं आयोजन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ. पण या राज्याच्या सध्याच्या सरकारकडून कोणत्याही अपेक्षा आम्हाला नाही. आजच मी वाचत होतो, धर्मराव बाबा आत्राम नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी आदेश काढलेला आहे, यापुढे तुमच्या घरात जरी लग्न, बारसं, मुंजी, डोहाळे जेवण यासाठी पाहुण्यांना जेवायला बोलवायचं असेल तरी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल अन्न व औषध प्रशासन खात्याची. अशी एक बातमी वाचल्याने मला हसायला आलं. म्हणजे धर्मराव बाबा आत्रामच्या खात्यात काय काम नसल्यामुळे त्याने स्वतःलाच काम लावून घेतलेलं आहे. आणि ऑनलाईन परवानगी घ्या. आदिवासी समाजाचे नेते आहेत, राजे आहेत, ते त्यांना माहिती आहे अनेक आदिवासी पाड्यांवरती इंटरनेट नाही, कम्प्युटर्स नाही, वीज नाही. गरीब लोक गावातले कुठून ऑनलाईन परवानगी घेणार? बरं, तुमच्याकडे तुमच्या खात्यामध्ये काही दिल्याशिवाय चिरीमिरी अशा परवानग्या मिळत नाहीत. बरं, गरिबांच्या जेवणावळीवरती बंदी आहे, पण तिकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर ज्या पंक्ती उठतायत सध्या, त्या पंक्तीसाठी कुठली परवानगी घेतली अन्न औषध प्रशासन खात्याची? याचं ते सांगू शकतील का? हे जे सगळे फुटीर मंत्री आहेत त्यांच्याकडे सगळ्यात जास्त जेवणावळी आणि पंक्ती उठत आहेत आपल्या समर्थकांच्या. मग त्यांच्या काय परवानग्या वगैरे घेतलेल्या आहेत का? बरं, या राज्यामध्ये पैसे खाणं कायदेशीर आहे. लोक खोकीच्या खोकी पचवत आहेत, पण लग्न, बारसं, मुंजीला जेवणासाठी परवानगी घ्यावी लागेल आता यापुढे. या राज्यामध्ये पैसे खाणं कायदेशीर आहे. इथून सुरतला जायचं, तिथे पंक्ती उठवायच्या, सुरतवरून गुवाहाटीला जायचं, तिथे जेवणावळी करायच्या, तिथून गोव्यात जायचं, तिथे पार्टी करायची, मग मुंबईतून पार्टी करायची. आणि त्यात हे आपले आत्राम सुद्धा आहेत. पण सामान्य माणसाच्या जीवनातला आनंदाचा क्षण एखादा त्यांना दिसला की यांच्या पोटात दुखतो. उदय सामंत अधिवेशनचा आता मुद्दा उपस्थित केला.
पहिले 2 दिवस तर त्या नवाब मलिकांच्या सगळ्या प्रकरणामध्ये गेलेले. सरकार जे काही जाळं फेकतं त्याच्यामध्ये विरोधक अडकले. कसलं जाळं फेकताय? की ज्या पद्धतीने अधिवेशनाचा विषय वेगळीकडे डायव्हर्ट. बघा, याचाच अर्थ असा आहे, सरकार जाळं फेकते म्हणजे असं आहे, सरकारनं स्वतःच फेकलेल्या जाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष फसला आणि त्यांचं ढोंग उघड झालेलं आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय ना, नवाब मलिक यांच्याविषयी आपण जी भूमिका घेत आहात ती भूमिका आपण प्रफुल्ल पटेलविषयी का घेत नाही हा प्रश्न आहे. याचं उत्तर द्या. सगळ्यांची तोंड शिवली आहेत, सगळ्यांची वाचा गेलेली आहे या प्रश्नावरती. तुम्ही जे आम्हाला म्हणताय की आम्ही जाळ्यात फसलो, अहो ते घसरून पडले, आपटले, डोकं फुटलंय त्यांचं. प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आपली भूमिका नक्की काय हा साधा प्रश्न आम्ही विचारला. त्याचं उत्तर ते देऊ शकलेत का? 4 दिवस झाले. उत्तर द्या ना. नाही नाही नाही, ते महात्मा आहेत बाबा, अजिबात नाही. ते धर्मात्मा आहेत, ते महान व्यक्ती आहेत. इक्बाल मिर्ची हा संत माणूस होता, हे त्यांनी सांगायला पाहिजे. दाऊद इब्राहिम हा विश्वपुरुष होता, त्यांनी सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्याशी एखादा व्यवहार करणं हे काय चुकीचं नाही, हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे ना. तिथे काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साऊकडे 200-300 कोटी सापडले म्हणून भाजपवाले डोल वाजवत आहेत. पण 400 कोटीच्या प्रॉपर्टीचा व्यवहार दाऊद इब्राहिमच्या हस्तकाबरोबर होतो, त्याच्यावरती गप्पा आहेत भाजपवाले. त्यांचा माणूस आहे तो. आता दाऊद त्यांचा आहे की प्रफुल्ल पटेल त्यांचे आहेत? बरं का, दाऊद इब्राहिमवर त्यांचं प्रेम आहे की प्रफुल्ल पटेल यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न होतोय? याचा खुलासा आणखीन एक पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा. मी पुण्यातल्या माझ्या सभेत सांगितलं, तारीख माझ्या लक्षात नाही, पण हे सरकार जेव्हा त्यांनी ताब्यात घेतलं आमचं 2022 साली, तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की दाऊद इब्राहिम व त्याच्या हस्तकांच्या काही कारवाया माझ्या नजरेस आल्यास मी कठोर कारवाई करीन, असं त्यांचं म्हणणं आहे. आता दाऊद इब्राहिम व त्याच्या हस्तकाच्या कारवाया उघड झालेल्या आहेत. त्या नवाब मलिक यांच्यापुरत्या मर्यादित नसून ती म्हणत असाल तर त्या तुमच्याच लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या आणि हे हस्तक मोदी आणि अमित शहाना खुलेपणाने भेटतायत, त्यांच्यावर बसतायत. मग तुम्ही मोदींवर कारवाई करणार, अमित शहांवर कारवाई करणार, कोणावर करणार सांगा? एखादा दाऊदचा हस्तक देशद्रोही जेव्हा एका व्यक्तीशी संबंध ठेवतो तेव्हा त्याचं नेक्सस जोडलं जातं, ईडीकडून, सीबीआयकडून, एनआयकडून, बरोबर ना. आता तुम्ही कोणावर कारवाई करणार हा साधा प्रश्न आहे. जाळं त्यांनीच फेकलाय आणि त्या जाळ्यातच ते अडकले, त्यांना बाहेर पडता येत नाही. तुम्ही असा कांदा प्रश्नाचा उल्लेख करताना आरक्षणाचा मुद्दा छेडला. महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी भांडणं कोण लावतंय? कारण महाराष्ट्राची सामाजिक वीण आतापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी राहिलेली, ही सामाजिक वीण उसवताना दिसते. गेल्या 10 वर्षात जास्त उसवली. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून आधी या देशामध्ये धर्माच्या नावावरती दंगली घडवायचा प्रयत्न करून निवडणुका लढवल्या जात आहेत. भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, आणि या राज्यामध्ये जातीय भेदाभेदी करून हा महाराष्ट्र एकसंघ होता आणि देशामध्ये आदर्श असे राज्य होतं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून. पण हे गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवली जाते हे सत्य आहे. आणि त्याला जबाबदार कोण हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. सर, हिंदी में उदय सामंतांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी आश्वासित केलं होतं की आपण भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन. हे खोटं आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची युती तोडली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने परत आमच्याबरोबर युती करून आम्ही सरकारमध्ये सामील झालो. 2019 साली भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही, किंबहुना चर्चेचीच त्यांच्याकडे तयारी आमच्याशी नव्हती. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवण्याचा, कारण ते सरकार बनवायलाच तयार नव्हते. उदय सामंत
यांना पक्षांतराचा अनुभव आहे, पण उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर आमचं सरकार परत आलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, म्हणजे आमच्या दारात असतील, आम्ही घेणार नाही त्यांना. एवढा पुरतच त्यांचं राजकीय प्रगल्भता आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं आणि सत्तेत टिकून राहायचं. त्याच्यामुळे ते म्हणतात ते सर्वस्वी खोटं आहे. सुनावणी झाली आज एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये जर मुख्यमंत्री केला असतं, ते झाले असते, तर एकनाथ शिंदेची भूमिका वेगळी असती. पण आज जे एकनाथ शिंदेबरोबर त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काम करतायत, अगदी अजित पवारांपासून ते सगळे प्रमुख, वळसे पाटील, जयंतराव पाटील पण त्यात होते तेव्हा, तीनही बैठकीमध्ये आमच्या त्यांचं एकच हेका होता, आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही. याला पुरावे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. वारंवार या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांचं एकच हेका आणि ठेका होता, पहा तुम्ही कोणाला विधिमंडळ पक्षाचा नेता करताय ते पहा, आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही. याच्यात अजित पवार पण होते. नक्कीच याच्यात अजित पवार होते, यात वळसे पाटील होते, यात जयंत पाटील होते, यात सुनील तटकरे होते. ताज लँडसेनमधल्या एका बैठकीत त्यांनी तर मला खाली लिफ्टमधनं उतरल्यावर खाली पकडून सांगितलं, बघा एकनाथ शिंदेच्या हाताखाली मी काम करणार नाही. आता काय सांगतात ते आम्हाला, हे सगळ्यांना माहिती आहे काय ते. एकनाथ शिंदेला सगळ्यात मोठा विरोध हा भारतीय जनता पक्षाचा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. असून आमदारांची उद्धव ठाकरेंना पुढे करण्यात आलं. हा? एकनाथ शिंदेना विरोध होता म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून हे करण्यात आलं. प्रश्न विरोधाचा नाहीये, प्रश्न सगळ्यांना मान्य होईल असं एक नेतृत्व हवं होतं 3 पक्षाचं सरकार बनवताना, आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्वसंमतीनं मुख्यमंत्री पदाचा बसवण्यात आलं. आमदारांची सुनावणी आता सुरू आहे. उदय सामंत म्हणतात की व्हीपवरती मी सही केली नाही, असा कागद आला, ते मला निमंत्रणही असू शकतं. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं. आमच्याकडे खोट्या सह्या करण्याची परंपरा नाही, खोटे कागद बनवण्याची, फोर्जरी करण्याची परंपरा आमची नाही. ही व्यापाऱ्यांची असते, काही विशिष्ट वर्गातल्या, बरं का. ज्यांना राजकारणाचा व्यापार करायचा आहे किंवा केला आहे त्यांनी आता, आणि व्यापारी असतो तो आपली सहीसारखा बदलत असतो. जे बनावट लोक असतात ते आपली सही सारखी बदलत असतात. सर 370 कलम संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही वाट पाहतोय त्याचं काय होतंय. 370 कलम जेव्हा हटवलं गेलं तेव्हा शिवसेनेनं त्या निर्णयाला पाठिंबा दिला होता, पण तेव्हा आमची अशी स्पष्ट भूमिका होती, 370 आपण कलम हटवणार असाल तर काश्मीरमधला जो काश्मीरी पंडित जो विस्थापित झाला त्याची घर वापसी तात्काळ व्हायला पाहिजे. ती अद्याप झालेली नाही. सोलापूरमध्ये काल तुम्ही होतात आणि काल जे झालं काय झालं? चप्पल काही चप्पल कोणी फेकण्याचा फेकली? प्रकार तुमच्या कोणी गावात पाहिजे? झाला. नारायण राणे जिंदाबाद अशा कोण नारायण राणे? कोणी चप्पल फेकली? आम्हाला दिसले नाही. हजारो लोक होते. असा काय प्रकार घडला असता तर तो परत जाऊ शकला असता का? तो कोणी अशी व्यक्ती असेल? अच्छा, पुलावरून आता हजारो लोक खाली होते, मला माहित नाही. खाली आपण पाहिला असेल हजारो लोकांचा मेळावा सुरू होता. आता वरून कोणी काय फेकलाय, कचरा फेकलाय, दगड फेकलाय, सोनं फेकलाय, त्याचा काय संबंध आहे? पण एक सांगतो, असं काय घडलं असतं तर ती व्यक्ती डोकं फोडूनच बाहेर गेली असते, फुटून. नाही, रामदास कदम काल सासवडमध्ये सभा झाली त्यावेळेस रामदास कदम म्हणले उद्धव ठाकरे हे गांडूंच्या नेत्यांचे प्रमुख आहेत, अशा भाषेत त्यांनी टीका केली. आता भविष्यामध्ये कळेल कोण गांडू कोण पळपुटे. सर, लव जिहाद समजुती रद्द करा अशा पद्धतीची मागणी सपाचे आमदार रईस शेख मला यांनी माहित केली. मला माहित. सर, आप बताइए आप क्या है? कुमारस्वामी है कर्नाटका के अभी एच.डी. कुमारस्वामी पुणे में कहाँ ला रहे हो भाई? नहीं सर, लेकिन उनका बयान बहुत रहने दो ना, फिर उधर का बयान है. कि कांग्रेस के नेता 50-60 लेके बीजेपी के समर्थन में ज्वाइन और कर्नाटका सरकार गिर जाएगी. नहीं गिरेगी सरकार. एच.डी. कुमारस्वामी का और उनके पिताजी पूर्व प्रधानमंत्री देवेगौड़ा जी का कर्नाटक की राजनीति में कोई विशेष स्थान नहीं रहा, न देश की राजनीति में स्थान रहा है. मेरी जानकारी है कर्नाटक की सरकार बहुत मजबूत है. सिद्धरामैया जी और डी शिवकुमार में एक अच्छी केमिस्ट्री बन रही है और बन गई है, और लोकसभा चुनाव में ज्यादा से ज्यादा सीटें कर्नाटक से इंडिया अलायंस जीतने की हमें पूरा विश्वास है.
सर इंडिया अलायंस की बैठक भी कांग्रेस- 19 को सर क्या कांग्रेस एजेंडा है? भाजपा ने इंडिया अलायंस की बैठक को इंडिया लेकर- अलायंस की बैठक 19 को है खरगे साहब के रेसिडेंस पे। हम सब लोग जाएंगे। महाराष्ट्र से शरद पवार जी है, उद्धव ठाकरे साहब है। एजेंडा ये है कि अब लोकसभा के चुनाव नजदीक आ रहा है और सीट शेयरिंग का जो फॉर्मूला है हर राज्य का, वो हमको फिक्स करना है और काम को लगना है सबको। सर, 200 करोड़ जो कैश हाँ? पकड़ा गया, 200 करोड़ जो कैश पकड़ा गया, उस पर खुद गृह मंत्री अमित शाह कह रहे हैं कि कांग्रेस तो करप्ट थी ही, लेकिन इंडिया अलायंस के कई ऐसे जो पार्टिसिपेंट्स हैं, जो अलायंस पार्टनर्स हैं, वो क्यों चुप है इस मामले में, वो क्यों नहीं कुछ कह रहे हैं? अपने पार्टी के बारे में बात करिए। आपने जो चुनाव लड़ा है 3, 4, 5 राज्यों में, वो क्या कागज से लड़ा है क्या? देखिए, आपके पास सत्ता है, आपके पास एजेंसी है, आप सिर्फ विरोधियों के ऊपर रेड्स कर सकते हैं, लेकिन आपके पार्टी के ऐसे ऐसे लोग हैं, हमने खुद बहुत बार उनकी कंप्लेंट्स की है ईडी के मामले में। जैसे महाराष्ट्र में दादाबू से 178 करोड़ का घपला है, राहुल कुल का घपला है, वो कोई प्रसाद लाड़ है, उसका क्रिस्टल कंपनी का हजारों करोड़ का घपला और टेंडर का घपला चल रहा है। आप उनके ऊपर रेड्स करो ना। आप हमारे तरफ देखते हो, हमारे लोगों की तरफ देखते हो, ठीक है, कानूनी कार्रवाई हो जाएगी। क्या ईडी सिर्फ बीजेपी जो विरोधी लोग हैं उनके ऊपर कार्रवाई के लिए बनाई है क्या? सीबीआई इसके लिए बनाई है। पूरे देश में जो काला पैसा है, ब्लैक मनी है, टेंटेड मनी है, उसके लिए बना है। वो सिर्फ बीजेपी को प्रोटेक्ट करने के लिए नहीं बना है। जो बीजेपी के विरोधी है, सिर्फ उनको ही टारगेट अब जो किया जाए उसके लिए नहीं बना है। अगर इंडिया अलायंस के किसी व्यक्ति के पास 200 करोड़ का कालाधन मिला है, उसका मतलब है भारतीय जनता पार्टी के लोगों के पास 1 लाख करोड़ का कालाधन हो सकता है। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणलेत की ते म्हणू द्यावं. उद्धव ठाकरे त्यांना म्हणू द्यावं. शेतकऱ्यांना पुण्यामध्ये ललित पाटील प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. पोलिसांनी अनेक अटक देखील अनेकांना पण जे याचे मुख्य सूत्रधार आहेत, 2 प्रमुख मंत्री शिंदे गटाचे, जोपर्यंत त्यांच्या गळ्यापर्यंत हात जात नाहीत तोपर्यंत काही ठोस कारवाई झाली असं मी मानायला तयार नाही. कोण कोण आहेत हे मंत्री कोण कोण आहेत? हे मंत्री कोण कोण आहेत राऊत साहेब? हा बोला. नाही ते पोलिसांच्या तपासात पोलिसांकडे माहिती आहे. मी पोलिसांच्या तपासात विघ्न आणू इच्छित नाही. जे इथले काँग्रेसचे आमदार आहेत ते म्हणतात की एका भाजपच्या मंत्र्याच्या पीएचा पण याच्यामध्ये असू शकेल, फार मोठं रॅकेट आहे. नाशिक पोलिसांकडे पूर्ण यादी आहे. ललित पाटील आणि त्याचं संपूर्ण जे रॅकेट आहे त्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि इतर राजकारण्यांना कसे हप्ते पोचत होते त्यात मंत्री आहेत. महिन्याला नाशिकच्या एका मंत्र्याला महिन्याला पोलिसांकडे यादी आहे, ती 50 लाख रुपये मिळत होते. सर 50 लाख रुपये. आणि त्यानुसार खाली ती काही आमदार सत्ताधाऱ्यांनाच पैसे दिले जातात अशा वेळा, लक्षात घ्या. सर एक सर नाशिक NCRB चा- नाशिक नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्यासंदर्भात शरद पवारांनी सहमती दर्शवल्याचं माहिती अहो ते आमचीच जागा आहे ना. पण तुम्ही आता महाविकास आघाडी म्हणून अहो ती आमचीच जागा आहे. नाशिकला आमची विद्यमान जागा आहे. आमची तिकडे शिवसेनेचा खासदार सातत्यानं निवडून येतोय आणि तिकडे आमचा उमेदवार कामाला लागलेला आहे. पण आमच्यामध्ये माननीय पवार साहेब, आम्ही आणि काँग्रेसमध्ये एक चांगला समन्वय आहे. आम्हाला माहिती आहे कोणत्या जागा कोणाकडे आहेत आणि ते कोण लढणार आहेत. सर एक NCRBचा अहवाल आलेला आहे. देशामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे दंगलीमध्ये. 2022 मध्ये जवळपास 8,000 दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. जातीय तेढ यामध्ये गेल्या 10 वर्षात हे प्रकरण महाराष्ट्रात वाढलेलं आहे. मी मागे म्हणालो. मित्रा, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.